नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी 2025 चा फॉर्म भरत असताना दिव्यांग उमेदवारांनी फॉर्म कसा भरायचा, फॉर्म भरल्यानंतर त्या संदर्भातली माहिती ज्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा टाइम आणि लेखनिक घ्यायचा असेल तर त्या संदर्भात तिथे काय माहिती भरायची आणि तुमच्या जाहिरातीमध्ये काय त्यांनी मेन्शन केलंय, दिव्यांग उमेदवारांना वेबसाईटला वेगळी काय इन्स्ट्रक्शन त्यांनी दिली आहे, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। तुमच्या घरात, तुमच्या आजूबाजूला, तुमच्या मित्रांमध्ये असे दिव्यांग उमेदवार असतील तर त्यांना नक्की माहिती पोहोचवा आणि फॉर्म भरायला त्यांना नक्की मदत करा। सो बघूया आपण फॉर्म कसा भरावा दिव्यांग उमेदवारांनी, कागदपत्रे कोणती लागतात, एक्स्ट्रा टाइम कुणाला आणि कसा मिळतो आणि लेखनिक कुणाला मिळतो आणि कसा लेखनिक निवडू शकतो, थोडक्यात माहिती घेऊया। मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमी कडनं तुमच्यासाठी जे फ्रेशर मुलं आहेत त्यांना द्रोणा 7.0 ची बॅच आपण स्टार्ट केलेली आहे आणि जे विद्यार्थी शिक्षक आहेत डायरेक्टली अशा शिक्षकांसाठी आचार्य बॅच 1.0 चालू केली। दोन्ही बॅच मध्ये तुम्हाला वेगवेगळे टीचिंग आहे, फॅकल्टी तुम्हाला टू द पॉइंट शिकवणारी आहे, पीडीएफ नोट्स आहेत, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, मेंटोरिंग आणि डाऊट क्लिअरिंग सेशन पण अवेलेबल आहे। ही सगळी फॅकल्टी तुम्हाला यूट्यूबवर शिकवते, एकदा बघून घ्या, समजून घ्या आणि आवडत असेल तर लगेच जॉईन करा। पण मी तुम्हाला तुमचा मोठा भाऊ, छोटा भाऊ किंवा मार्गदर्शक म्हणून सांगतो की राहिलेल्या या 60 दिवसात योग्य मार्गदर्शन घेण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा हा कोर्स नक्की जॉईन करा। यामध्ये तुम्हाला पेपर 1 पेपर 2 प्रत्येकी 2100 रुपये फी आहे आणि पेपर 1 पेपर 2 एकत्र घेतला तर 2500 फी आहे। यामध्ये डिस्काउंट ऑफर पण आहे। ज्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे आतापर्यंत टीईटी सीटीटी टेट केंद्र प्रमुखच्या बॅचेस घेतल्या असेल अशा ओल्ड स्टुडंटला 50% डिस्काउंट आहे। कुपन कोड ओल्ड स्टुडंट नावाने वापरायचा आहे। त्याचबरोबर सीटीटीची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे आणि सीटीटी प्लस टीईटीची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे। मी तुम्हाला सजेस्ट करेल सध्या टीईटीकडे फोकस करा। दुसरा मुद्दा की ह्या बॅचेस तुमच्या वेळेनुसार आहे आणि ह्या बॅचेस तुम्हाला लाईव्ह बघता नाही आल्या तर रेकॉर्ड झालेलं लेक्चर तुम्ही हवं त्यावेळेस, हवं तितक्या वेळेस अनलिमिटेड पद्धतीने पाहू शकतात। बॅच घेण्यासाठी डायरेक्टली खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, लिंकवर क्लिक करा, बॅच ॲप डाउनलोड करा, डायरेक्ट बॅच परचेस करा, कुणालाही कॉल करायची गरज तुम्हाला पडणार नाही। चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो। फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली, 15 पासून ते 3 ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे। तुमची एक्झाम 23 नोव्हेंबरला आहे, 10:30 ते 1 आणि दुसरा पेपर असेल तुमचा 2:30 ते 5 असणार आहे। आता यामध्ये फॉर्म भरताना प्रश्न विचारला जातो दिव्यांगत्वाची माहिती। तुम्हाला दिव्यांग आहात का, तुम्ही यस कराल तर तुम्हाला माहिती भरावी लागते, नो कराल तर काही माहिती भरायची गरज नाहीये। यस केल्यानंतर दुसरा प्रश्न दिव्यांगत्वाचा प्रकार तुम्हाला इथे द्यायचा आहे आणि तिसरं म्हणजे दिव्यांगत्वाची टक्केवारी द्यायची आहे। मग दिव्यांगाचा प्रकार घेताना इथे प्रकार बघा काय येतात तुम्हाला, ब्लाइंडनेस, लो व्हिजन येत आहे, ऑर्थो लोकोमोटर डिसॅबिलिटी आहे, नंतर हिअरिंग इम्पेअरमेंट आहे आणि मेंटल बिहेवियर, मेंटल इलनेस, मल्टिपल डिसॅबिलिटी आहे। असे 4 प्रकारामध्ये तुम्हाला इथे प्रकार येतात। यापैकी तुम्ही ज्या प्रकारात मोडतात तो प्रकार तुम्हाला इथे टाकायचा आहे। आता याच्यापेक्षा वेगळा तुमचा प्रकार असेल तिथे अलाउड नाहीच आहे, तुम्हाला ऑप्शन एवढेच आहे, यापैकीच तुम्हाला एक ऑप्शन द्यायचा आहे। पुढचा मुद्दा हे निवडल्यानंतर तुम्हाला दिव्यांगत्वाची टक्केवारी बघा, लेस दॅन 40% केली तर तुम्हाला दिव्यांगत्वाबद्दलचे जे फायदे आहेत ते मिळणार नाही। 40% कमीत किंवा जास्त 40%पेक्षा जास्त चालणार आहे। तुमचं दिव्यांगत्व सर्टिफिकेट ऑनलाईन काढलेलं असावं, स्वावलंबन किंवा एसडीएम वरनं। दुसरा मुद्दा USID कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तिसरा मुद्दा हे तुमचं परमानंट दिव्यांगत्व असेल तर आणि तरच तुम्हाला इथे बेनिफिट मिळणार आहे। पुढचा मुद्द्याकडे घेऊन जातो मी, जेव्हा तुम्ही ही माहिती पूर्ण टाकतात त्यामुळे पुढचा मुद्दा तुमच्यासमोर ओपन होतो, तो म्हणजे UDID कार्ड तुम्हाला इथे टाकायचं आणि कंपल्सरी टाकावंच लागणार, त्याशिवाय पुढे जाता येत नाही। मग तुम्ही इथे तुमचा नंबर टाकायचा आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला विचारलं जातं उमेदवाराला लेखनिक किंवा मदतनीस हवा आहे का, रायटर तुम्हाला हवा आहे का, त्यासाठी तुम्हाला यस करायचं आहे, नसेल लागत तर नो करू शकता। उमेदवाराला इथे अतिरिक्त वेळ हवा आहे का, लागत असेल तर यस करा, नसेल तर नो करा। तुम्ही मला सर हे कसं विचारता, आम्हाला पाहिजेच आहे, एक्स्ट्रा टाइम मिळतोय, साधारणतः 50 मिनिटं तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहे जर तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये बसत असाल तर। कोणत्या उमेदवारांना इथे लेखनिक मिळतो आणि कोणत्या उमेदवारांना इथे एक्स्ट्रा टाइम मिळतो ते पण मी तुम्हाला सांगतो। जसं की तुम्हाला प्रश्न विचारलाय लेखनिक हवा का, रायटर हवा का, तुम्ही यस करू शकता आणि कुणाला मिळतो रायटर ते पण मी तुम्हाला सांगतो। बघा पुढचा मुद्दा तोच आहे की रायटर तुम्हाला कुणाला घेता येतो। बघा कागदपत्रे अपलोड करावे लागतात। एक मिनिट मी तुम्हाला रायटर दाखवतो, बघा इथे दिले त्यांनी। याच 5 उमेदवारांना म्हणजे कोणते कोणते, दृष्टीहीन असाल, अल्पदृष्टी असाल म्हणजे कॅटेगरी ए मध्ये मोडतात, अस्थिव्यंग असाल कॅटेगरी बी मध्ये, सेरेब्रल पाल्सी असाल आणि डिस्लेक्सिया या रोगाने बाधित असणारे जे उमेदवार आहे, बघा 5 मी सांगितलं, 1 2 3 4 आणि 5 व किमान यांचं अपंगत्व हे 40% कायमस्वरूपी असावं त्याच उमेदवारांना इथे लिहिण्यासाठी सक्षम नसल्यास परीक्षा प्रयोजनार्थ गुणवत्तेनुसार लेखनिकाची मदत घेता येईल व अनुग्रह कालावधी
अनुज्ञेय राहील. तर हे 5 उमेदवार आहे, यांनाच लेखनिकाची मदत घेता येईल, कारण लिहिण्यासाठी हे सक्षम नाही म्हणून. सो हेच उमेदवार इथे काय करू शकता, मागणी करू शकतात, आम्हाला लेखनिक पाहिजे असं. आता इथे लेखनिक पाहिजे तुम्ही यस केल्यानंतर पुढे प्रश्न काय तो बघूया. जेव्हा तुम्ही इथे करतात ID कार्ड टाकतात, इथे नो केलं तर काहीच विचारलं जात नाही, पण तुम्ही जेव्हा तिथे यस करतात, यस मदतनीस हवा असेल तर बाकीचे ऑप्शन ओपन होतात. मग अतिरिक्त वेळ पण तुम्हाला हवा असेल तर जनरली ज्यांना विचारला जातो ते ह्या कॅटेगरी मोडतात, त्यांनी अतिरिक्त वेळ पण घ्यावा. मग प्रश्न येतो, सर हे तुम्ही आम्हाला सांगितलं की कोणाला लेखनिक घेता येतो, मग आम्हाला असंही सांगा की अतिरिक्त वेळ कोणाला घेता येतो, त्या संदर्भातलं यांचं नोटिफिकेशन आहे. तुम्हाला मी आता जे दाखवतोय हे नोटिफिकेशन आहे त्यांचं, ते पण मी तुम्हाला दाखवतोय आणि तुम्हाला त्याची PDF पण दाखवतो. बघा हे त्यांनी दाखवलंय, अनुग्रह कालावधी कोण घेऊ शकतं, तर त्यामध्ये बघा फक्त दृष्टीहीन, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी आणि डिस्लेक्सियाने बाधित उमेदवार यांनाच अनुग्रह कालावधी अनुज्ञेय राहील. सो सेम ज्यांना लेखनिक घ्यायचा तेच उमेदवार इथे अनुग्रह कालावधी किंवा एक्स्ट्रा टाइम घेऊ शकता, बाकीचे उमेदवार मात्र इथे एक्स्ट्रा टाइम घेऊ शकत नाही. ओके, हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला असेल. परत मी पाठीमागे घेऊन जातो तुम्हाला. आपण बघत आहोत दिव्यांग उमेदवारांसंदर्भातली माहिती. हे भरलं तुम्ही, इथे यस केलं, इथे यस केलं की तुम्हाला पुढे विचारलं जातं रायटरचं नाव काय आहे, तुम्हाला जो लेखनिक त्याचं नाव काय इथे टाकायचं आहे. जो कोणी लेखनिक असेल तुमचा, म्हणजे आता तुम्हाला TET साठी घेऊन जायचं आहे तर फक्त DED BEd धारक नसावा, त्याच्यापेक्षा कमी शिकलेला असेल तर तो विद्यार्थी तुम्ही ते घेऊन जाऊ शकता. अगदी तुम्ही 12वीचा पण घेऊन जाऊ शकता, अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी पण घेऊन जाऊ शकता. त्याची शैक्षणिक अर्हता टाकायची आहे तुम्हाला. शक्यतो या पदासाठी जी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता आहे याच्यापेक्षा एक स्टेप खाली असणाराच विद्यार्थी इथे तुम्ही लेखनिक म्हणून वापरू शकता. ज्याने TET एक्झाम दिली असेल तो वापरू शकत नाही, ज्याने टेट दिली असेल तो विद्यार्थी वापरू शकत नाही. मग तुम्ही इथे लेखनिकाची माहिती टाकायची आहे, लेखनिकाची शैक्षणिक अर्हता टाकायची आहे. शैक्षणिक अर्हता नंबर 1 नंबर 2 आहे, तुम्हाला एक जरी टाकतात एक टाका, ही नाही टाकली तरी चालते, काही प्रॉब्लेम नाहीये. सो इथपर्यंत माहिती भरायची आहे तुम्हाला, बरोबर आहे. ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे. पुढे त्यांनी सांगितलं की डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील का, तर यस, काय डॉक्युमेंट अपलोड करावं लागतात, तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट जे आहे दिव्यांगत्वाचं ते तुम्हाला अपलोड करावं लागतं. 500 KB पर्यंत ते असावं. मग हे डॉक्युमेंट ते विचारतात तुम्हाला अपलोड करावं लागेल, तर अपलोड करावं लागतं, ते रेडी करून ठेवा. पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी. यात त्यांनी आता ही नोटीस दिली, ही नोटीस तुम्हाला मी आत्ताच वाचून दाखवली. त्यामध्ये बघा ही नोटीस तुम्हाला PDF स्वरूपात पण माझ्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही त्यांच्या पोर्टलला गेलात तर तुम्हाला, म्हणजे वेबसाईटला गेलात तर तुम्हाला ही सगळ्या वेबसाईटला त्यांनी माहिती दिली. बघा कोण विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आणि कोण विद्यार्थी इथे लेखनिकासाठी मागणी करू शकतो आणि एक्स्ट्रा टाइम घेऊ शकतो, ते 5 उमेदवार त्यांनी दिलेले आहे. हे सगळे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि त्यांच्याकडे तुम्हाला काही प्रपत्र, काही डॉक्युमेंट जमा पण करायची आहे. मग त्या डॉक्युमेंटची माहिती मी तुम्हाला देतोय पुढे. सो ही PDF फक्त तुम्ही बघून घ्या एकदा, तुम्हाला अपेक्षित असेल तर याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा त्यांच्या वेबसाईटला ही डिटेलमध्ये दिलेली आहे. 7 पानांची ही डिटेल्स आहे, तुम्ही 7 पानांची डिटेल्स सुद्धा तिथे जाऊन वाचू शकता. चला मी तुम्हाला यातले महत्त्वाचे पॉईंट फक्त मी तुम्हाला दाखवतोय. बघा आता या PDF मध्ये ना तुम्हाला हे सगळं दिले. बघा काय काय दिलेलं आहे तुम्हाला. इथे प्रपत्र 1 दिलेलं. बघा प्रपत्र 1 हे तुम्हाला प्रिंट आउट काढायचं आहे आणि हे संबंधित माहिती प्रॉपर भरून तुम्हाला शिक्षणाधिकारी ऑफिसला पण जमा करायचं आहे आणि एक्झामच्या दिवशी बरोबर पण ठेवायचं आहे. बघा थोडी प्रोसेस लेंदी आहे, पण तुम्हाला एक्स्ट्रा टाइम मिळणार आहे 50 मिनिटांनी, तुम्हाला लेखनिक पण मिळणार आहे. सो हे करावं लागणार. प्रपत्र 2 आहे, हे तुम्हाला घेऊन जायचं आहे तिथे. त्यानंतर पुढचं आहे प्रपत्र नंबर 3, तुम्हाला हे पण बरोबर ठेवायचं आहे. बघा हे सगळे डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला. त्या संदर्भात प्रिंटआउट घ्या, त्याची माहिती प्रॉपर भरून बिफोर एक्झामच्या अगोदर तुम्हाला परमिशन पण घ्यायची. हे प्रपत्र 4 आहे आणि प्रपत्र हे 5 असणार. प्रपत्र 4 असे 4 प्रपत्र आहे. तुम्हाला दाखवतो मी कशासाठी लागणार आहे. बघा प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी उत्तर लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या पात्र विकलांग उमेदवारांना, बरोबर, तुम्हाला उत्तर लिहायला सक्षम नाही, यासाठी तुम्हाला लेखनिकाची मदत अथवा अनुग्रह कालावधी आवश्यकता असल्यास संबंधित उमेदवाराने संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी, कोण सांगितलंय, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये असाल त्या जिल्ह्याचे जे शिक्षणाधिकारी आहे ते कोणते असेल, मग प्राथमिक असेल किंवा माध्यमिक असेल, आणि जे मुंबईचे विद्यार्थी त्यांनी शिक्षण निरीक्षक मुंबई दक्षिण उत्तर पश्चिम यांच्याकडे अर्ज म्हणजेच प्रपत्र 1 करून पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. प्रपत्र 1 काय थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो. प्रपत्र 1 तुम्हाला मी दाखवतोय, हे तुम्हाला प्रिंट आउट करून माहिती भरून त्यांच्याकडे सबमिट करायचं. बघा हा अर्ज आहे तुमचा प्रपत्र 1 म्हणजे
हे प्रपत्र 1 आहे तुमचं. विकलांग व्यक्तीसाठी लेखणी किंवा अनुग्रह कालावधी मिळवण्यासाठी विनंती अर्ज आहे. प्रेषक तुमचं नाव डिटेल्स याच्यामध्ये येणार आहे, डेट येणार आहे, आयुक्त साहेबांच्या नावाने करायचं आहे, विकलांग व्यक्तींसंदर्भातलं आहे, हे तुम्हाला आयुक्ताच्या नावाने करायचं आहे, शिक्षण अधिकारी ऑफिस यांच्याकडे जमा करायचं. बघा हे तुमचा अर्ज झाला. पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. अर्जामध्ये मागणी केली नसल्यास तसेच सक्षम प्राधिकरणाची विहित पदेने पूर्व परवानगी घेतली नसल्यास ऐनवेळी लेखनिकाची मदत घेता येणार नाही अथवा अनुग्रह कालावधी मिळणार नाही. सो टीईटीच्या एक्झामच्या अगोदर ही संबंधित शिक्षणाधिकारी, जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी असेल त्यांच्या ऑफिसवरनं परवानगी घ्यावी लागेल. जर घेतली नाही तर तुम्हाला ऐन वेळेस एक्स्ट्रा टाइम आणि लेखनिक मिळणार नाही. त्यानंतर किमान 40% विकलांगत्व म्हणजे दिव्यांगत्व असलेल्या तसेच लिहिण्यासाठी कायमस्वरूपी वेगावर मर्यादा असल्याबाबत म्हणजेच फिजिकल लिमिटेशन टू राईट इन्क्लुडिंग दॅट ऑफ स्पीड शासनपत्र आहे, त्या संदर्भातलं तुम्हाला इथे प्रपत्र क्रमांक 2 हे बरोबर घेऊन जायचं आहे, त्यांना द्यायचं आहे. आता प्रपत्र 2 काय दाखवते थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो. बघा हे प्रपत्र क्रमांक 2 आहे, हे तुम्हाला बरोबर घेऊन जायचं आहे. ते पण तुम्हाला शिक्षणाधिकारी ऑफिस बरोबर घेऊन जायचं. बघा म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी इन डॉमिनंट रायटिंगसाठी तुम्हाला रायटिंगचं स्पीड तुमच्यामध्ये नाही कायमस्वरूपी, त्या संदर्भातलं आहे. हॉस्पिटलचं साइन सिग्नेचर आहे, हॉस्पिटल जायचं, हॉस्पिटलचं नाव टाकायचं, तुमचा फोटो लावायचा, डिटेल्स माहिती भरायची पूर्ण. आणि इथे तुम्हाला जिथे ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही घेतलं मेडिकल ऑथॉरिटी असेल त्यांचं डॉक्टरचं नाव आणि त्यांची साइन सिग्नेचर तुम्हाला घ्यायचं आहे. हे सर्जनकडे जर गेलात, जिल्हा लेवलला जिल्हा चकित सर्जन असतात ना, सिव्हिल सर्जन, त्यांच्याकडे घेतलं तरी चालणार आहे. सो हे तुम्हाला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधनंच घेणं गरजेचं आहे. स्टॅम्प, सिग्नेचर आणि त्यांचं नाव इथे लागणार आहे. हे झालं प्रपत्र 2. त्यानंतर तुम्हाला उमेदवाराने स्वतः लेखनिकाची मदत, स्वतः लेखनिकाची व्यवस्था करायची आहे, त्याच्या मानधनाची व्यवस्था सुद्धा उमेदवाराला स्वतः करायची आहे. त्यानंतर परीक्षेच्या वेळी उमेदवार तसेच लेखनिक यांची विहित नमुन्यात प्रपत्र 3 लेखनिकाच्या फोटोसह संयुक्त हमीपत्र घोषणापत्र देणं गरजेचं आहे. पहिला अर्ज झाला, दुसरं लिहिण्यासाठी सक्षम नसल्याचं डॉक्युमेंट झालं आणि तिसरं तुम्हाला संयुक्तरित्या तुम्ही आणि तुमचा जो लेखनिक आहे त्याचं संयुक्त प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे. लेखनिकाचा फोटो लावायचा, त्याचे डिटेल्स इथे भरायची, पूर्ण माहिती भरायची त्याची, आणि हे तुम्ही स्वसाक्षर तुमची सही असेल आणि लेखनिकाची सही असेल असं तुम्हाला हे जमा करायचं. नंतर जाऊया आपण. हे झाले 3 परिपत्रक झाले, प्रपत्र झाले. पुढचं बघा पुढे सांगितलंय विहित नमुन्यात संपूर्ण भरलेले हमीपत्र घोषणापत्र उमेदवाराने शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक मुंबई दक्षिण पश्चिम उत्तर यांच्याकडे प्रतिस्वाक्षरित करून परीक्षा सुरू घेण्याच्या पूर्वी समवेक्षक केंद्र संचालकास तपासणीसाठी सादर करणे अनिवार्य राहील. त्याशिवाय लेखनिकाची व्यवस्था अनुज्ञेय ठरणार नाही. आता हे जर तुम्ही शिक्षणाधिकारी ऑफिसला, संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी ऑफिसला जिथे तुम्ही राहतात त्या ऑफिसला जाऊन तुम्ही जमा करणार, त्यांची परवानगी घेणार. शिक्षणाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याचं लेटर आणि तुमचे हे सगळे डॉक्युमेंट परत एकदा तुम्हाला एक्झामच्या दिवशी एक्झाम घेणारी जी ऑथॉरिटी आहे, मग समवेक्षक असेल किंवा केंद्र संचालक असेल त्यांच्याकडे सादर करावे लागणार आहे. म्हणजे जे डॉक्युमेंट तुम्ही अर्धा सकट शिक्षणाधिकाऱ्यांना देणार आहात, शिक्षणाधिकाऱ्यांकडून पत्रक घेऊन परत तेच डॉक्युमेंट तुम्हाला दुसरे झेरॉक्स करून सगळे ओरिजिनल प्लस झेरॉक्स बरोबर घेऊन तुम्हाला इथे केंद्र संचालकांना समक्ष भेटून त्यांना सादर करावे लागतील एक्झामच्या दिवशी. ते पण लक्षात घ्या. त्यानंतर त्यांनी सांगितलं उमेदवाराने स्वतः व्यवस्था केलेल्या लेखनिकाच्या गैरवर्तनाची जबाबदारी त्यांची स्वतःची राहणार आहे. लेखनिकाची जबाबदारी तुम्हाला स्वतः घ्यायची आहे. परीक्षा परिषदेकडून अथवा परीक्षा यंत्रणेकडून देण्यात आलेल्या सूचनांचे उल्लंघन होणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे. त्यानंतर पुढे आहे अनुग्रह कालावधीसाठी तुम्हाला काय द्यायचं आहे, प्रपत्र 2 द्यायचं आहे. ते ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय प्रपत्र 2 द्यायचं आहे. त्यानंतर प्रत्येक तासाला तुम्हाला 20 मिनिटं एक्स्ट्रा मिळणार आहे. आणि चौथा जो पॉईंट आहे, चौथं प्रपत्र ते कोणासाठी आहे तर अनुग्रह कालावधीची मागणी करणाऱ्या उमेदवाराने विहित नमुन्यात हे द्यायचं आहे. एखाद्या उमेदवाराला वाटलं की मला लेखनिक नकोय पण मला एक्स्ट्रा टाइम पाहिजे असेल, किंवा दोघंही एक्स्ट्रा टाइम पण पाहिजे लेखनिक पण पाहिजे, किंवा दोघांपैकी एक किंवा दोघांपैकी दोघं लागत असेल तर तुम्हाला हे घेऊनच जायचं आहे. प्रपत्र नंबर 4 हे त्यासाठी तुम्हाला अनुग्रह कालावधीसाठी प्रपत्र नंबर 4 आहे. बघा हे प्रपत्र नंबर 4 तुम्हाला द्यायचं आहे. अनुग्रह कालावधीची मागणी करणाऱ्या उमेदवाराने द्यावयाचे प्रमाणपत्र. सो सगळ्यांनीच बरोबर ठेवा. आणि शिक्षणाधिकारी ऑफिस आणि तुम्हाला एक्झामच्या दिवशी पण ओरिजिनल प्लस झेरॉक्स असं दोघंही बरोबर ठेवायचं आहे. आता सिंपल भाषेत सांगायचं म्हटलं तर लेखनिक आणि एक्स्ट्रा टाइम यांनाच मिळणार आहे. ज्यांना 40% कायमस्वरूपी विकलांगत्व असेल त्यांनाच मिळणार आहे. त्यामध्ये कोण कोण येत आहे, दृष्टीहीन, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी आणि डिस्लेक्सिया या रोगाने बाधित असलेल्या उमेदवारांना फायदा मिळणार आहे. फायदा काय असणार आहे,
फायदा दोन गोष्टी तुम्हाला प्रत्येक तासाला 20 मिनिटं म्हणजे एका पेपरला तुम्हाला 50 मिनिटं एक्स्ट्रा मिळणार आहे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला लेखनिक पण मिळणार आहे। जर या कॅटेगरी तुम्ही मोडत असाल तर नक्की याचा फायदा करून घ्या। फक्त मी सांगितलेली प्रोसेस मात्र फॉलो करा, नाहीतर ऐन वेळेस तुम्हाला लेखनिक आणि एक्स्ट्रा टाइम मिळणार नाही, तुमच्याकडे तो असून सुद्धा मिळणार नाहीये। लागणारी महत्त्वाची कागदपत्रे प्रपत्र 4 आहे, त्यामध्ये प्रपत्र 1 विनंती अर्ज आहे, प्रपत्र 2 तुम्हाला रायटिंग लिमिटेशन संदर्भातलं सर्टिफिकेट घ्यायचं आहे, डॉक्टरांकडून घ्यायचं आहे, हॉस्पिटलकडून घ्यायचं आहे, प्रपत्र 3 लेखनिकाचे हमीपत्र घ्यायचं आहे, प्रपत्र 4 अनुग्रह कालावधी 100 प्रमाणपत्र द्यायचं। ह्या तिन्ही मध्ये तुम्हाला 2 नंबरच फक्त तुम्हाला सर्टिफिकेट काढावं लागणार आहे। तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल मधून तुम्हाला हे काढायचं आहे, तेवढं काढा, बाकीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला स्वतः भरून माहिती भरून द्यायचे आहे। हे सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर मला नक्की कळवा। आणि फक्त लेखनिक तुम्हाला हवा असेल, रायटर नकोय मला, तर प्रपत्र 1 प्रपत्र 2 आणि प्रपत्र 3 तुम्हाला द्यावा लागणार आहे फक्त लेखनिकासाठी। एक्स्ट्रा टाइम तुम्हाला याच्यामध्ये इन्क्लूड आहे, एक्स्ट्रा टाइम साठी फक्त पाहिजे असेल, फक्त एक्स्ट्रा टाइम तुम्हाला हवा असेल, फक्त एक्स्ट्रा टाइम, तर तुम्हाला प्रपत्र 1 प्रपत्र 2 आणि प्रपत्र 4 द्यावं लागणार आहे। बघा मी दोन्ही मुद्दे कव्हर केले। तुम्हाला फक्त तुम्हाला लेखनिक हवा असेल तर हे 3 प्रपत्र द्यावं लागेल, फक्त तुम्हाला एक्स्ट्रा टाइम हवा असेल तर हे 3 प्रपत्र द्यावं लागेल, आणि तुम्हाला एक लेखनिक आणि एक्स्ट्रा टाइम दोघंही हवं असेल तर 4 प्रपत्र तुम्हाला द्यावे लागणार आहे। तो एकदम डिटेल्स मध्ये तुम्हाला मी सांगितलंय, कळलं असेल, तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि या संदर्भात ही प्रिंटआउट जी आहे मी तुम्हाला आता दाखवली PDF, सर मला ही PDF पाहिजे आहे, तर ही PDF तुम्हाला कुठे बघायला मिळेल? तुम्ही महाटेटच्या वेबसाईटला जर गेलात, तुम्ही जर महाटेटच्या वेबसाईटला गेलात तर त्या ठिकाणी त्यांनी ही दिलेली PDF आहे। कुठे जाऊ शकता तुम्ही? इथे गेल्यानंतर तुम्हाला इन्स्ट्रक्शन आहे बघा, इथे इन्स्ट्रक्शन नावाचा ऑप्शन आहे। इन्स्ट्रक्शन मध्ये गेल्यानंतर इन्स्ट्रक्शन नाही, इथे त्यांनी दिलेली माहिती बघा, वेळापत्रक, जाहिरात, शासन निर्णय, शासन निर्णयावर जायचं आहे। शासन निर्णय गेल्यानंतर तुम्हाला इथे 7 नंबरचं बघा, 7 नंबरचं आय थिंक 7 नंबर पण नाही आहे, जस्ट मिनिट तुम्हाला दाखवतो मी। इथे त्यांनी दिलेली ही PDF आहे, मी इथूनच तुम्हाला दाखवतोय, वेट करा। तर ही PDF आहे, दिव्यांग उमेदवारांसाठीची आहे। हे बघा, ही 20 नंबरची PDF आहे, ही तुम्हाला डाउनलोड करायची। दिव्यांग उमेदवार लेखनिक अनुग्रह कालावधीसाठी मार्गदर्शक सूचना नावाची बघा, ही जर मी डाउनलोड केली तुमच्या समोर आता जी दाखवली तीच तुमच्या समोर येते, आणि याच्यामध्येच तुम्हाला हे सगळे प्रपत्र दिलेले आहेत। हे प्रिंटआउट घ्यायचे आहे, माहिती भरायची, सबमिट करायचे। बरं, ही सबमिट करताना 2 ठिकाणी ठेवायची आहे, शिक्षणाधिकारी ऑफिस आणि दुसरं एक्झामच्या दिवशी पण बरोबर ठेवायचे, आणि दोन्ही ठिकाणी ओरिजिनल प्लस झेरॉक्स पण बरोबर ठेवायची आहे। सो हे तुम्हाला इथून काढायचं, कुठून घेतलं मी तुम्हाला सांगितलं, आता तुम्हाला सांगितलं हे कुठून घ्यायचं आहे, महाटेटच्या वेबसाईटला जायचं आहे, त्यानंतर तुम्हाला शासन निर्णयामध्ये जायचं आहे। शासन निर्णयामध्ये 20 नंबरचा पॉइंट आहे, हा 20 नंबरचा पॉइंट ते डाउनलोड करायचं, त्याच्यात तुम्हाला हे भेटणार आहे। अशा पद्धतीने तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली, आवडली तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, आणि विशेष म्हणजे तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस अपेक्षित असेल तर लगेच जॉईन करा, कारण मार्गदर्शनाने तुमचा अभ्यास सोपा होणार आहे। आणि पुस्तकं तुमच्यासाठी अवेलेबल आहे, लगेच पुस्तक ऑर्डर करा। पुस्तक ऑर्डर करण्यासाठी ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा, कुणालाही कॉल करायची गरज तुम्हाला पडणार नाही। अजून काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि शंका अगदीच आली तर ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये तुमच्या कमेंट माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा। धन्यवाद।